एक फटका यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेनं अभिजित ठाकूर छोट्याचा हा फटका 2 धावा निश्चितच देऊन जाईल. बरंचसं पाणी त्या ठिकाणी आपण पाहू शकता मैदानामध्ये आणि थोड्याशा अडचणी आणि हीच तर खऱ्या अर्थानं रबल बॉल क्रिकेटमधली मजा आहे. तर स्वतःचा जीव जपूनच अगदी सुरक्षितरित्या धावा, कारण रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटली की संपूर्ण मैदान आणि सकाळी बराचसा पाऊस या मैदानावर पडला आहे, त्यामुळं मैदान ओलं आहे, पाणी साचलेलं आहे, त्यामुळं स्वतःची काळजी घ्या कारण ते फार महत्त्वाचं आहे. एखादी रन गेली जास्त तरी चालेल, परंतु आपल्याला कोणतीही दुखापत होऊ नये हीच आमची इच्छा आहे. तर आता स्वराज मात्रेला लाईन आणि लेंथ गवसले असंच आपण म्हणूया. हा निर्धाव चेंडू राऊंड विकेटनं जसा आला तसा मात्र लईमध्ये परतला. इथे मात्र पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. ऑब्व्हियसली नो बॉलचा इशारा येतोय अंपायरचा. धावसंख्या वाढणार आहे आणि फ्री हिट कायम असणार आहे. आयकॉन म्हणून खेळतो या संघाकडून. यावेळेचा हा फटका थोडासा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे आणि पाहता पाहता सीमारेषेच्या पलीकडे छोट्याच्या बॅटमधून निघतोय हा खणखणीत असा चौकार आणि चौकारानं धावसंख्या मात्र 18 या आकड्यावर. एक दमदार सुरुवात यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते. वर्चस्व थोडंसं प्रस्थापित केले नाणेफेक हारल्यानंतर विनोद स्पोर्ट्स गावठण संघानं. व्हॉट ए ग्रेट स्टार्ट आत्तापर्यंत विचार केला तर. स्वराजचा हा बॉल थोडासा प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला. यष्टीरक्षकाच्या हातामधून बॉल निसटला. ऑब्व्हियसली पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉलचा 2 धाबा यावेळेस मात्र अर्जित होत असताना महागडं षटक आत्तापर्यंत विचार केला तर स्वराज मात्रेचं, कारण हे लांबलेलं षटक आहे. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 4 नो बॉल्स, 1 व्हाईट बॉल आणि 2 बाईस सुद्धा. यावेळेचा हा फटका अगदी समोर स्ट्रेट बॅटनं लॉंग ऑफच्या वरतून टोलवलाय. अंकुश टकलेच्या बॅट मधून आता मात्र हा कणकणीत आणि गगनभेदी षटकार पाहायला मिळतोय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र बॅकफुटवर ढकललं जात आहे ते राकेश प्रतिष्ठान गोठिवली संघाला. या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 26 रन्स विदाउट लॉस. अफलातून सुरुवात, दोनही बाजूनी टोलवाटोलवी आता मात्र सुरू आहे. गोलंदाजाला चांगली स्टार्ट मिळणं फार गरजेचं असतं, परंतु जे 3 नो बॉलनी जी सुरुवात झाली तिथेच मी म्हणेन पाहायला गेला तर थोडासा बॅकफुटवर सरकला आणि सेट होण्यासाठी वेळ सुद्धा मिळाला फलंदाजाने. आता मात्र तेच पाहायला मिळते. इथे गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु इथे स्वराज मात्रेचा हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिलं षटक आपण पाहिलं तब्बल 27 धाबा धावफलकावर 27. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 27 धाबा 27. 4 नो बॉल, 1 व्हाईट बॉल. अशा पद्धतीनं मात्र हे लांबलेलं षटक तब्बल 11 चेंडू पहिल्याच ओव्हरमध्ये स्वराज मात्रेनं फेकलं आणि त्याच्यामध्ये 27 धाबा. थोडासा मार खावा लागला, परंतु राकेश प्रतिष्ठान गोठिवली संघ एक नामवंत संघ आहे. नवी मुंबईमधील एक प्रतिदेश संघ आहे. कमबॅक करावा लागेल. रबर बॉलची स्पर्धा म्हटली की धाव्या बऱ्याचशा आपल्याला पाहायला मिळतात आणि तेवढीच ताकद गोठिवली संघाकडे सुद्धा आहे. चांगले आयकॉन खेळाडू या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. दिव्याचा गंगा इंगोले आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे एक फरदीन काझी आहे, शिवडीमधून तो बिलॉंग करतोय. मुंबईमधील खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून अतिशय चांगली निवड मित्र म्हणेन गोठिवली संघानं केलंय. थोडाच ताकदीचा संघ उतरलाय छोट्यासाठी. गंगाचा हा बॉल यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर जातोय. छोट्याच्या बॅटमधून निघलाय हा जबरदस्त ड्राईव्हचा षटकार. आयकॉन गोलंदाज आहे गंगा इंगोलेला आपण पाहतोय. दिवा गावचा खेळाडू आहे आणि यावेळेस पहिल्याच बॉलवर मात्र षटकार सुद्धा देतोय. आता थोडंसं महागडं होत चाललंय आतापर्यंत विचार केला तर या षटकाराच्या सहाय्यानं धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 33 धावा 33. गंगाकडून नक्कीच आता मात्र पाहायला गेलं तर फार मोठ्या अपेक्षेनं पाहतोय तो राकेश प्रतिष्ठान गोठिवली आणि थोडी जबाबदारी आहे गंगावर,
कारण पहिल्याच ओव्हरमध्ये स्वराज मात्र थोडासा महागडा ठरल्यानंतर पाहायला गेलं तर फार मोठी जबाबदारी त्याच्यावर असणार आहे आणि ती जबाबदारी मात्र उचलावी लागणार आहे. आमचे समालोचक मित्र रोशनजी पाटील तारा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. ओव्हर द विकेट न टाकत असताना हा बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा उसळी पाहायला मिळेल आणि हे चित्र दिवसभर तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल बऱ्याच वेळा स्किट होताना पाहायला मिळतील. बरेचसे नो बॉल्स या अवांतरच्या धावा रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटली की तुम्हाला पाहायलाच मिळणार आहेत. तर या धावा अजून ॲड होतात. या अवांतर धाव संख्येवर कुठेतरी रोख द्यावी लागणार आहे कारण आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर प्रचंड वेगानं पुढे चालले. 36 धावा धावफलकावर. अभिजित ठाकूर ऑन स्ट्राईक. दोनही बॅट्समनचा विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत ओपनिंग पार्टनरशिप, परंतु इथे पाहायला गेलं तर झेल जरूर सुटलाय परंतु मागचा बॉल नो बॉल होता त्यामुळे फ्री हिटवर तसं नुकसान झालं नसतं परंतु संधी क्रिएट केली होती गंगा इंगोलेनं. हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. विकेट मिळाली नसती परंतु ती चान्स जी आहे कारण ज्या पद्धतीनं अगदी पहिल्या बॉलपासून हा संघ सेट झालाय दोनही बॅट्समन त्यामुळं संधी तुम्हाला निर्माण कराव्या लागतील आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 37 36 धावा आतापर्यंत धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये स्वराज मात्रेनं तब्बल 27 धावा खर्च केल्यात त्यामुळं ते षटक कुठेतरी भरून काढायचं हा एकमेव उद्देश गंगासमोर असणार आहे. डेड बॉलचा इशारा अंपायरचा येतो. निशांतजी बात्रे त्यांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. यावेळेचा बॉल अगदी समोर ड्राईव्ह केलाय सहजतेनं. ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका छोट्याच्या बॅटमधून निघतोय. हा दुसरा षटकार. षटकारानं टीमची धावसंख्या 42. 42 धावा अगदी सहजतेनं पाहिलं तर अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय छोट्याच्या बॅटमधून. आतापर्यंत विचार केला 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं तो 18 धावांवर आणि दुसऱ्या बाजू स्कोर कार्ड मूव ब्रेक थ्रू हा फटका कडे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर छोट्याच्या बॅट मधून निघालाय हा तिसरा घणाघाती प्रहार षटकार. आता मात्र ॲज अ आयकॉन का घेतलं जातंय विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाचा विचार केला तर अभिजित ठाकूर आणि विश्वजित ठाकूर दोनही दिघोडे गावचे सुपरस्टार बंधू या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि पहिली पार्टनरशिप आपण पाहिली आतापर्यंत 48 धावांची 48 रनची पार्टनरशिप. गंगाचा हा बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळणारा. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली परंतु खूप चांगला स्कोर कार्ड झाला आहे त्यामुळं दमछाक होणार दुसऱ्या सत्रामध्ये राकेश प्रतिष्ठान गोठिवली संघासाठी. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील. यानंतर षटक संपणार आहे परंतु पहिल्या 2 ओव्हर्समध्ये अर्धशतक धावफलकावर लागणार का आता मात्र प्रेक्षकांसाठी उत्सुकता असेल. गंगाचा हा बॉल बॅटची एज घेऊन जातोय अगदी मागच्या बाजूला. तिथे एकेरी धाव मात्र मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 27 दुसऱ्या ओव्हरमध्ये 22 अशा पद्धतीने धावा आल्यात. 49 धावा विश्वास करू शकणार नाही. रबर बॉलमध्ये अशाच पद्धतीच्या धावा पाहायला मिळतात. 49 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. कारण धावा पाहायला गेलं तर खूप जास्त होतात आणि राकेश प्रतिष्ठानचा विचार केला तर कंट्रोल करायला हवा कारण विश्वजित ठाकूर तिघोडे संघाचा सुपरस्टार गोलंदाज समोरच्या संघामध्ये आहे त्यामुळे त्याचं एक षटक खेळायचं आहे त्यामुळे ती खऱ्या अर्थानं कसोटी असेल राकेश प्रतिष्ठान गोठिवली संघासाठी आणि तो विचार करूनच आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. 49 खूपच मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत. निळकंठेश्वर उलवे आणि जीवदानी स्पोर्ट्स पामन डोंगरी तेजाजी पात्रे किरणजी पाटील या ठिकाणी आहेत. संपूर्ण 2 गावांनी संयुक्तरित्या केलेलं हे
आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवसामधील पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळपासून जोरदार पावसाच्या सरी पाहिल्या, परंतु आता पाऊस थांबलाय. यावेळेचा बॉल स्क्वेअर कट केलाय छोट्यानं. अतिशय लाजवाब फटके दाखवलेत आणि हा आणखीन एक दमदार फटका चौकार. अगदी कॉपी बुक स्टाईल. 2 षटकार समोरच्या दिशेमध्ये पाहिले, अगदी ऑफ ड्राईव्हला आणि सहजतेनं लॉंग ऑफच्या वरतून ते टोलवले होते. मॅचेस आपल्याला पाहायला तर उलवे गावामध्ये आहेत, कारण जे कोणी प्रेक्षक येणार असतील हनुमान मंदिराजवळ उलव्याचं जे मैदान आहे जुनं, ज्या ठिकाणी रबर बॉल पावसाळी सातत्यानं रोजच या ठिकाणी मैदानावर चालू असतो, पण बऱ्याचशा प्रेक्षकांना हे मैदानावर पोहोचणं फार कठीण आहे. थोडासा आतमध्ये आणि पावसाळ्याचा सीझन असल्यामुळं बरेचसे झाडं वाढले, त्यामुळं अगदी थोडंसं जंगल फील येणार आहे तुम्हाला. परंतु 24 लाईव्ह इव्हेंट्सचं मी खरंच कौतुक करेन, कारण ज्या ठिकाणी लाईट पोचणंसुद्धा शक्य नाही आहे त्या ठिकाणी जनरेटरच्या प्रचंड अडचणी. जनरेटर बंद पडला आहे, परंतु 24 लाईव्ह इव्हेंट्स UPSच्या माध्यमातून हे फक्त कव्हरेज देतो आहे. कारण जर पाहिलं तर मैदानावरची कॉमेंट्री बंद आहे, परंतु 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन आहेत त्यांना मात्र 24 लाईव्ह इव्हेंट्सनी कोणतीही बाधा ठेवलेली नाही आहे. खूप चांगला बॉल होता यावेळेस, मात्र हलक्या हातानं स्टीअर केला, फक्त दिशा दाखवली अगदी थर्ड मॅचच्या दिशेनं. पंचांचा इशारा येतोय. अजून एक धाव मात्र ॲड केली जाईल. पाहता पाहता अर्धशतक कधी ओलांडलं पत्ताही लागला नाही, परंतु अगदी तिसरं षटक सुरू असतानाच चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 57 खूप चांगली मेहनत घेतली आहे. 24 लाईव्हच्या बाबत चर्चा करत होतो आणि संध्याजी पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे. आणि प्रचंड अडचणी असताना सुद्धा इथे लाईव्ह प्रक्षेपण होणार का? जेव्हा आम्ही मैदानावर आलो तेव्हा आम्हाला सुद्धा असं वाटलं होतं की लाईव्ह या मैदानावरून होणार का, परंतु कोणत्याही अडचण नाही. इथे टप्पा पडल्यानंतर कुठल्याही स्पॉटनंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. ते स्किट होताना आपल्याला प्रत्येक वेळी चेंडू पाहायला मिळतील आणि यावेळेस मात्र यज्ञेशचा हा बॉल खूप चांगला पडला. हेच गरजेचं आहे. एकतर विकेट, अन्यथा कंट्रोल थोडासा करावा लागणार आहे आणि यज्ञेशनं ती भूमिका निभावली. यावेळेस आणखी एक बॉल यष्टीरक्षकाच्या हातामधून निसटलाय, छोट्या स्ट्राईक घेण्यासाठी सरसावलाय, परंतु इथे मात्र फर्स्ट ब्रेक थ्रू रनआउटच्या स्वरूपात का होईना इथे मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागलंय. आणि ज्या पाहायला गेलं तर विकेटची तलाश होती ती विकेट मात्र अखेरीस मिळाले सांघिक कामगिरीच्या जोरावर. पहिला धक्का मात्र इथे विनोद स्पोर्ट्स गावठाण संघासाठी अंकुश टकलेच्या रूपामध्ये 2 षटकारांचा खेळ त्यानं दाखवलाय आणि 13 धावांची इनिंग मात्र साकारली. परंतु अंकुश टकले जरी बाद झाला असला तरी आता मात्र मैदानावर पाहायला मिळणार आहे ती खऱ्या अर्थानं दोनही आयकॉन खेळाडू. एका बाजूला आपण पाहतोय अगोदरच अभिजित ठाकूरचा झंझावात आणि अंकुश टकलेने सुद्धा 2 षटकारानंतर आता असंच म्हणूया कदाचित आगीतून फुपाट्यात अशी परिस्थिती या मैदानावर निर्माण होईल का? कारण मैदानामध्ये सरसवला आहे तो अर्थातच विश्वजित ठाकूर, विश्व जिंकून आलेला खेळाडू. अगदी पाहायला गेलं तर अगदी 1.5-2 वर्षापूर्वीचं आपण 60 धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 60 रन्स ऑन अ बोर्ड. दोनही बंधू आता मात्र मैदानावर जो आयकॉन म्हणून खेळतात विनोद स्पोर्ट्स गावठाण या संघाकडून. एका बाजूला अभिजित ठाकूर, दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा 2 बंधू, 2 संघांचे कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि इथे फार मोठी जबाबदारी आहे. आतापर्यंत अभिजित ठाकूरने ही जबाबदारी यथेच पूर्ण केले. उरण पूर्व विभागामधील दिघोडे गाव, परंतु खऱ्या अर्थाने या 2 भावांनी या दिघोडे गावाचं नाव या क्रिकेटच्या मैदानामध्ये गाजवलंय. आडवा बॅटनं पुलचा फटका डीप मिड विकेटवरून ठोकलाय. आणखीन एक धमाका छोट्याच्या बॅटमधून निघालाय षटकार. धावसंख्या 6ने पुढे जाणार आहे. आज अभिजित ठाकूरचा जलवा पाहायला मिळालाय आणि अगदी जर पाहिलं एक एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून 2 ऑफ ड्राईव्ह आणि आता मात्र मिड विकेट मैदानाच्या चौफेर टोलीबाजी करणं आणि हाच क्लास या दोनही खेळाडूंकडे आहे. आणि म्हणूनच बरेचसे संघ ॲज अ आयकॉन म्हणून घेण्यासाठी यांच्यासाठी बरेचसे संघ प्रयत्न करतात, परंतु विनोद स्पोर्ट्स गावठाण संघासाठी नक्कीच त्यांचं प्राधान्य नेहमी असतं. आणि दोनही खेळाडू आज विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाकडून खेळणार आहेत. आणि खास करून बॅटिंगमधला जो फॉर्म आहे अभिजित ठाकूरचा, कारण विश्वजित ठाकूरची गोलंदाजी सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळं त्याची गोलंदाजी, त्याची फलंदाजी पाहायला गेलं तर दोनही चांगले अष्टपैलू खेळाडू आपल्या संघामध्ये घेतलेत विनोदजी पाटील यांनी. आणि नक्कीच याचा फायदा इथे होताना दिसतोय. यज्ञेशचं षटक आपण पाहिलं, तब्बल 17 धावा षटकामध्ये आल्यात, 66 धावा आहेत धावफलकावर. रवीचा हा बॉल राऊंड विकेट टाकत असताना थोडीशी दिशा भरकटली
ईशानजी म्हात्रे यांचा इशारा लगेच आलाय अभांतर चेंडूचा आणि आणखीन एक धाव मात्र धावफलकामध्ये. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 67 धावा धावफलकावर. शेवटचं षटक आहे. शेवटची जबाबदारी फार मोठी आहे. दोनही आयकॉन खेळाडू मैदानावर आहेत. 13 चेंडूंमध्ये 37 धावांची झंझावाती इनिंग. एका बाजूला अभिजित ठाकूरनं सादर केले, दुसऱ्या बाजूला नुकताच दाखल झालेला विश्वजित ठाकूर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. दोन आयकॉन खेळाडू असताना रवी समोर आता मात्र आव्हान आहे. रवीचा हा बॉल यावेळेस आडव्या बॅटने खेळला. मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक येणार, परंतु मोठ्याला सुद्धा माहिती आहे इथे मात्र छोट्या ज्या फॉर्ममध्ये आहे त्यामुळे त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. एकच धाव घेतली जाते. सिंगल धावेनं धावसंख्या पुढे जाईल. 37 धावा झाल्यात, कारण 37 धावा आणि शेवटचं षटक आहे 38. त्यामुळं इथे अर्धशतक झळकावलं जाणार का, ही सुद्धा प्रेक्षकांमध्ये आता मात्र चर्चा रंगू लागले. कारण आतापर्यंत रवीचा पहिलाच बॉल संपलाय. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 13 धावांची गरज 50 साठी. इथे मात्र हा फटका पाहावा लागेल. झेल मात्र सुटलाय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. स्वराज मात्र ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं, परंतु खूप चांगला प्रयत्न आहे. इथे चान्स जरूर होती अभिजित ठाकूरला बाद करण्याची, परंतु थोडासा कठीण झेल होता. सिंगल धाब्याने मात्र धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. 69 रन्स. रवी खूप चांगलं षटक आतापर्यंत हाताळतोय. राऊंड विकेटने गोलंदाजी करताना इथे मात्र संधी देत नाहीये. अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं बॉल गेला होता. एकच धाव. पहिले 3 चेंडू आपण पाहिले. वाईट बॉलनं सुरुवात केली होती या षटकाला आणि प्रत्येक 3 चेंडूंमध्ये 2 आयकॉन खेळाडू असताना फक्त 3च धावा दिल्यात. हे यश म्हणावं लागेल. आणि ज्या ठिकाणी स्वराज म्हात्रेसारखा दिग्गज गोलंदाज गडबडला, गंगा इंगोले ज्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, आयकॉन खेळतोय, त्याला 22 धावा कुठल्या गेल्या. त्यानंतर यज्ञेच्या 17 वाटे डिलिव्हरी ॲब्सोल्युटली ब्रिलियंट. यावेळेस मात्र खूपच सुरेख यॉर्क चेंडू पाहायला मिळाला. खोलात टाकला होता. चान्स नाहीये छोट्यासाठी. आणि इथे 22च्या स्वरूपात 1 धाव येते. आणखीन 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. यानंतर मात्र पहिलं सत्र समाप्त होणार आहे. आणि मी कौतुक करेन रवी या गोलंदाजाचं. तर स्लॉगवरचं षटक म्हटलं की प्रत्येक चेंडू मारायचाच, प्रत्येक चेंडू टोलवायचाच, या भूमिकेमध्ये मात्र फलंदाज असतात आणि त्यामध्ये 2 आयकॉन खेळाडू आहेत. आणि असं असताना मात्र त्यांना शांत करणं हे रवीला मात्र जमलंय. राऊंड विकेटनं पुन्हा एकदा सज्ज. आडव्या बॅटनं प्रयत्न जरूर केलाय. इथे मात्र संधी मिळाली. फलंदाज मात्र बाद होईल. आयकॉन खेळाडूला सुद्धा इथे बाद करण्यामध्ये यशस्वी. रवीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. आणि धावचीच्या स्वरूपात मोठ्या मात्र माघारी जाणार आहे. विश्वजित ठाकूरची विकेट. दोनही विकेट जर पाहिल्या तर दोनही विकेट रनआउटच्या स्वरूपात, सांघिक कामगिरीच्या जोरावर. त्यामुळे सांघिक कामगिरी किती महत्त्वाची असते. 71 रन्स, 71 धावा आतापर्यंत धावफलकावर. त्यामुळे सांघिक कामगिरी फार महत्त्वाची असते. जेव्हा तुम्ही वैयक्तिक परफॉर्मन्स देऊ शकत नाही तेव्हा अशाच वेगळ्या रणनीती आखाव्या लागतात. 4थ्या क्रमांकावर रवी पुन्हा एकदा सज्ज होईल. खूपच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. बॅट्समन येतो यावेळेस. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. इथे सुद्धा छान जरूर होती. छोट्या डेंजर एंडला धावत होता. सिंगल मिळेल 22च्या स्वरूपात. आणि अशा पद्धतीनं मात्र पहिलं सत्र समाप्त होतंय. यानंतरचा होणारा सामना जो असणार आहे स्वराज 11 सावळे आणि ओम साई सोसायटी पनवेल. दोन्ही संघ, सावळे आणि पनवेल दोन्ही संघांचे कर्णधार आपण लगेच या टॉससाठी. आणि पहिल्या सत्रानंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 72 धावा आणि 73 धावांचं लक्ष. परंतु रवीनं धावा दिल्या त्या अवघ्या 6 धावा. त्याचं कौतुक करूया, कारण तो जो मोमेंटम दिलाय राकेश प्रतिष्ठान गोटिवली संघाला, आता मात्र 73 धावा करायच्या आहेत. सरासरी 18च्या पुढे जरूर असेल, परंतु चांगली बॅटिंग आता मात्र करावी लागणार आहे. गंगा असेल किंवा काझी असेल, 2 आयकॉन आणि
सोसायटी पनवेलचा संघ आहे. या दोनही संघांना विनंती आहे आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. दुसरं सत्र जसं चालू होईल 73 धावांचा पाठलाग आता मात्र कशा पद्धतीने होणार, विश्वजित ठाकूरचं षटक कशा पद्धतीने विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाकडून पडलं जाणार यावर बरंच काही निर्भर असेल. परंतु दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना आपण वळूया दुसऱ्या सत्रामध्ये. मायक्रोफोनवर जोडले जातील आमचे समालोचक मित्र रोशनजी पाटील. ऐकूया तारागावचा आवाज. थँक्यू दीपकजी पाटील. अर्चित एंटरप्राइजेस सावळे टीमचे कॅप्टन. आपण त्वरित टॉससाठी या. नेक्स्ट मॅच आणखीन एक मोठी लढत असेल दोन संघांमध्ये. दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच आपण टॉससाठी यायचं आहे. पहिला सामना तुम्ही पाहताय गावठाण आणि गोठिवली या दोन संघादरम्यान. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जवळजवळ 72 धावा केल्या, ज्यामध्ये खूप मोठं योगदान छोट्याचं राहिलं. ज्याने 15 चेंडूमध्ये 38 धावा केल्या आणि त्याच्या जोडीला अंकुश टकलेने देखील चांगलं योगदान दिलं. 6 बॉलमध्ये 13 धावा करत तो बाद झाला होता पहिला विकेट. शेवटच्या षटकामध्ये रवीनं खूप चांगली गोलंदाजी केली. त्याने फक्त 6 धावा दिल्या. एकूण धावा पण पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 1 बाद 72 अशा धावसंख्या आहे धावफलकावरती. रिस्क नव्हती घेत ना रिस्क. आवळे आणि पनवेल सोसायटी दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉससाठी या. पहिली मॅच आजच्या दिवसातील तुम्ही पाहताय. दोन संघ गोठिवली आणि एका बाजूनं आहे गावठाण. एक नवी संघादरम्यान ही एक मोठी लढत. 73 धावा करायच्यात. जवळजवळ 18.25 हा आस्किंग रन रेट असेल या ठिकाणी गोठिवली टीमला. धावा करायच्यात. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. मी गावठाण टीमला विनंती करतोय आपण जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. रबर बॉलची ही स्पर्धा खूप मोठं आयोजन आणि तुम्ही पाहता उल्वा नोडमध्ये बसलेलं आहे उल्व गाव आणि त्या गावाच्या बाजूला असलेले हे मैदान. खूप चांगले विकेट आणि या मैदानावरती मात्र एक सुंदर अशी स्पर्धा तुम्ही टार्गेट आहे. 73 धावा विनिंग मुवमेंट. 72 धावा झाल्या आणि 73 धावा करायच्या आहेत. मैदानावरती स्पीकरचा आवाज नाही आहे, परंतु तुम्हाला लाईव्हमध्ये 24 इव्हेंटच्या माध्यमातून नक्कीच आमचा आवाज ऐकायला मिळेल. बरेचसे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असतील. त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आहे. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतो आहे. यावेळेस सुनील टकळे अतिशय अनुभवी असा जुना जाणता खेळाडू गावठाण संघाचा. तर एका बाजूनं मात्र स्ट्रायकिंग एंडला फरदीन काझी आणि रुणाल म्हात्रे हे दोन खेळाडू. फरदीन काझी आणि रुणाल म्हात्रे हे दोन खेळाडू मात्र सलामीला आलेत. एक मोठं टार्गेट टीममध्ये गावठाण संघाचे दोन आयकॉन खेळाडू, ज्याने खऱ्या अर्थानं टेनिस, क्रिकेट आणि रबर बॉल प्रत्येक फॉर्मॅटमध्ये आपल्या नावाचा दबदबा ठेवला. असे दोन खेळाडू विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर. मोठ्या आणि छोट्या ही जोडी तुम्हा सर्वांच्या परिचयात असणारी ही जोडी आपण पाहतो मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती येतोय सुनील टकले. फर्स्ट बॉल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. एज लागली आणि बॉल चालला बॅकवर्ड क्षेत्राकडे. या ठिकाणी धावा मिळतील. या पहिल्या चेंडूवरती सिंगल नियोजित क्षेत्राकडे बॉल गेला आहे, त्यामुळे या ठिकाणी एक धाव घोषित केली आहे पंचांनी. एका धावेनं आपण जर पाहिला फरदीन काझी या खेळाडूनं स्वतःचं आणि टीमचं अकाउंट ओपन केलं आहे. मोठं टार्गेट आहे. इथे पहिल्या षटकापासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, कारण या 4 षटकामध्ये 2 षटकं तुम्हाला छोट्या आणि मोठ्याचे पाहायला मिळतील. लोअर फुल टॉस बॉल, यावेळेस मात्र ताकदीचा पुरेपूर वापर. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलाय. रुणाल म्हात्रेच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार षटकार.
अफलातून टायमिंग, वेट अँड वॉच, बॅकफुटला गेले आणि त्यानंतर मात्र खूप चांगला तुम्ही पाहता बॅटचा फ्लो आणि परफेक्ट रडारमध्ये बॉल आला आणि सरळ बॉल गेला लॉंग ऑफच्या वरतून 6 धावेसाठी हा षटकार. 6 धावेने संघ धावसंख्या थोडीशी वाढ झाली आहे. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सुनील टकलेचा पुढचा बॉल त्याच दिशेने अजून एक मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. रुणाल म्हात्रे ऑन फायर. 12 धावा 2 चेंडूमध्ये तुम्ही पाहता या ठिकाणी खूप चांगला त्याचा स्ट्राईक रेट या 2 चेंडूमध्ये पाहायला मिळाला. लगातार 2 षटकार आणि पहिल्या सामन्यामध्ये षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय रुणाल म्हात्रे हा खेळाडू, मॅन फ्रॉम गोठिवली. यावेळेस तुम्ही पाहता थोडासा खोला टाकलेला चेंडू ऑन साईडमध्ये बॉलला ढकललाय. क्षेत्ररक्षक दूरवरून बॉल खाली येईल तोपर्यंत मात्र सिंगल आली आहे. बघा मैदानामध्ये थोडंसं ग्रास आहे त्यामुळे थोड्याशा अडचणी झाल्या क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी बॉल फील्ड करत असताना, परंतु 2 धावा मिळाल्या रुणाल म्हात्रे या खेळाडूला. 2 धावा मिळाल्या गोठिवली या संघाला. 2 धावेने मात्र संघ पुढे चाललाय. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या लागली धावफलकावरती बिनबाद 15 धावा. 18.25 ही धावगती राखायची आहे. आतापर्यंत आपल्या खऱ्या हातानं कामगिरीवरती सातत्य टिकवलं आहे गोठिवली संघानं. नेक्स्ट बॉल सुनील टकले यावेळेस थोडासा कमबॅक करेल का हा देखील प्रश्न पडला असेल तुम्हा सर्वांना. फुलर लेनचा बॉल त्याच दिशेने खेळून काढलाय. तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉल खाली येईल तोपर्यंत मात्र अजून एक सिंगल ॲड होईल, ती म्हणजे गोठिवली टीमच्या स्कोअर कार्डवरती. खूप चांगली रणनीती आखली आहे रुणाल म्हात्रेनं. 2 षटकारानंतर मात्र बॅक टू बॅक तुम्ही पाहता चांगले फटके आले आणि एकूण मात्र रुणाल मात्र आतापर्यंत खेळतो 15 या धावसंख्येवरती. एका बाजूने मात्र फरदीन काझी 1 या धावसंख्येवरती खेळतोय. अजून एक चांगला स्ट्रोक बॅकफुटला गेले, स्कोअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कटचा हा फटका तुम्ही पाहता. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने सरळ सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी हा चौकार. पहिल्या षटकामध्ये मात्र तुम्ही पाहताय टीट फॉर टॅट जशाचं प्रत्युत्तर देत असताना फलंदाज रुणाल म्हात्रे आणि फरदीन काझी या खेळाडूंचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. 20 धावा धावफलकावरती आल्या पहिल्या षटकामध्ये. अजूनही आपण पाहिला विजयासाठी 18 चेंडू आणि 52 धावेची गरज. मी पहिल्यांदा उल्लेख केला या इनिंगमध्ये 2 महत्त्वपूर्ण षटकं असतील, छोट्या आणि मोठ्याची. हे खऱ्या अर्थानं सामन्याला कलाटणी देणारे षटकं असतील. आणि आता संघनायकानं मात्र आयकॉन खेळाडू विश्वजित ठाकूरच्या हातामध्ये बॉल सोपवला. हे षटक भरपूर निर्णायक असेल, कारण यानंतरच्या टीमला सर्वांना सांगण्यात येते जो आयकॉन प्लेस असेल त्याला पहिली ओव्हर टाकावी लागेल आणि जो ओव्हर टाकेल तो ओपनिंगला उतरू शकत नाही. दुसरा आयकॉन ओपनिंगला येईल असं. फर्स्ट बॉल या षटकामधला विश्वजित ठाकूर. यानंतरच्या प्रत्येक सामन्यामध्ये जो आयकॉन खेळाडू असेल त्याला मात्र पहिलं षटक फेकावं लागेल आणि त्याला ओपनिंग करता येणार नाही आहे. दुसरा आयकॉन खेळाडू सलामीला येईल याची आपण नोंद घ्या. आयोजकांनी ज्या सूचना दिल्यात त्या सूचनेकडे गांभीर्याने लक्ष द्या. खूप चांगलं आयोजन. पहिलाच बॉल तुम्ही पाहताय यानी 50 धावेची गरज. माफी असावी 3 षटकामध्ये 53 धावेची गरज होती. आता मात्र 50 धावेची गरज असेल गोठिवली संघाला. पुन्हा एकदा इनसाइड आउट बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल चालला आहे. नियोजित क्षेत्रामध्ये मात्र 1 रन्स मिळेल, ती म्हणजे गोठिवली संघाला. हे षटक अतिशय निर्णायक असेल खरं तर गावठाण टीमसाठी, कारण पहिल्या षटकामध्ये सुनील टकलेनं 20 धावा खर्च केला. त्यानंतर धावसंख्येवरती अंकुश लगावणं गरजेचं होतं आणि ते कार्य मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये करतोय विश्वजित ठाकूर हा गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट, बॉल तयार. यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा होता, परंतु विश्वजित ठाकूरकडे असणारी गती, त्या गतीला प्रत्युत्तर देणं हे देखील मोठं जबाबदारीचं कार्य होतं रुणालसाठी. पण इथे मिस टाइम स्ट्रोक होता. बॅटची बॉटम एज घेतली, बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल गेला. त्यानंतर अजून एक सिंगल ॲड झाली आहे गोठिवली टीमच्या धावफलकावरती. रन रेट खूप महत्त्वाचा आहे. सरासरीने तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस तुम्ही पाहता खूप चांगला चेंडू यष्टीरक्षकाला बीट करून बॉल चालला आहे नियोजित क्षेत्राकडे. बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स, गुडलँड स्पॉटवरून बॉलने टेक ऑफ आहे नियोजित क्षेत्राकडे. बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स, गुडलँड स्पॉटवरून बॉलने टेक ऑफ केला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातावरून बॉल गेला मागच्या दिशेने. अजून एक सिंगल ॲड होईल, ती म्हणजे गोठिवली टीमच्या स्कोअर कार्डमधील एक 22च्या स्वरूपात. माफी असावी 22ची रन असेल ही आणि एका धाब्याने संघ पुढे चालला. 26 धावा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 2 विश्वजित ठाकूरचं मार्गस्थ असताना. यावेळेस तुम्ही पाहताय एक्स्ट्रा बाउन्स आणि पंचांनी मात्र या बॉलला नो बॉल घोषित केलं आहे, कारण एक बाउन्सर तुम्ही एका षटकामध्ये फेकू शकता. त्यानंतर मात्र अतिरिक्त बाउन्स असणार हा चेंडू पंचांनी या बॉलला नो घोषित केलं आहे. फ्रीटची संधी असेल फरदीन काझी या फलंदाजाकडे. जो स्ट्राईक रेट खऱ्या तो रन रेट मंदावला आहे, त्या रन रेटला मात्र आता वाढवण्याची एक सुवर्ण संधी असेल फरदीनकडे.
पुन्हा एकदा चांगला चेंडू, यावेळेस मात्र तुम्ही पाहताय खूप चांगली डिलिव्हरी फेकली आहे विश्वजितनं. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गोठिवली टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती बिनबाद 27. म्हणजे या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या विश्वजित ठाकूर या गोलंदाजाने. बॅटिंग करत असताना छोट्यानं मात्र 38 धावांचं योगदान दिलं, परंतु गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे या षटकामध्ये विश्वजित ठाकूरनं. येणारे 12 चेंडू आणि आता धावा करायच्या त्या म्हणजे 46 धावा, 23.00 ही धावगती राखायची आहे 2 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, किमान दुसऱ्या षटकामध्ये 10 ते 12 धावा जरी आल्या असत्या तरी हे टार्गेट थोडंसं सोपं राहिलं असतं खऱ्या अर्थानं गोठिवली संघासाठी. परंतु जी गोलंदाजी केली विश्वजितनं ती खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता वाख्यांना जोगी राहिली आहे गावठाण टीमसाठी. त्यानंतर तिसरं षटक, 12 चेंडू आणि 46 धावेची गरज. अंकुश टकले हा गोलंदाज यावेळेस मात्र बॉलिंग मागपत याला तिसरं षटक फेकेल. एक आगळीवेगळी ॲक्शन, खऱ्या अर्थानं व्हेरिएशन ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे तो गोलंदाज आहे अंकुश टकले. पहिलं षटक वैयक्तिक फेकेल आणि सांघिक तिसरं अंकुश बॉलिंग मागपती. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल तुम्ही पाहता, मी पहिल्यांदा उल्लेख केला एक आगली वेगळी ॲक्शन आणि ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे असा एक चांगला गोलंदाज यावेळेस तुम्ही पाहताय अंकुश टकले बॉलिंग मागपती आला आहे. स्पिन ॲक्शन तुम्ही पाहताय खूप चांगल्या गतीने बॉलला वळवण्याची क्षमता अंकुशकडे आहे. यावेळेसचा बॉल देखील तुम्ही पाहताय ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न रुणालचा सपशेल अपयशी ठरला, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे ती म्हणजे गोठिवली संघाला. फरदीन काझी हा खेळाडू टीममध्ये आहे आयकॉन म्हणून आणि त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील यावेळेस मात्र गोठिवली संघाला. अजूनही येणारे बॉल असतील 10 आणि धावा करायच्यात 45. रबर बॉलमध्ये स्पर्धेमध्ये काहीही होऊ शकतं. यावेळेस तुम्ही पाहताय टॉस केला बॉलला आणि अप्पर कट ज्याला म्हटलं जातं एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फरदीन काझीनं. कव्हरच्या दिशेने बॉल गेला, त्यानंतर मात्र अजून 2 धावा मिळाल्या गोठिवली संघाला. या स्नो बॉल देखील आहे, फ्रीडची संधी असेल, ओव्हर स्टेपिंगचा कदाचित हा नो बॉल असेल. पंचांनी मात्र या ठिकाणी बॉलला नो घोषित केला, त्यामुळे 3 धावा मिळतील या चेंडूवरती गोठिवली संघाला. आणि तदनंतर मात्र फ्रीडची संधी आली आहे ती म्हणजे फरदीन काझी या खेळाडूला. शेवटचे 10 बॉल आणि आता 42 धाब्याची गरज. अजून एक चांगला चेंडू तुम्ही पाहताय, एक छोटासा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग करत होता आणि त्याला मात्र बीट करून बॉल गेला होता डीपमध्ये. अजून एक 2 धावा मात्र मिळतील या ठिकाणी गोठिवली संघाला. जवळजवळ 7 ते 8 वर्षाचा तो खेळाडू असेल जो मैदानामध्ये आहे, कारण पहिला सामना होता त्यांच्या टीमचे प्रमुख खेळाडू वेळेवरती मैदानात पोहोचले नाहीत, परंतु प्लेईंग 11 कशा रीतीने परिपक्व करायचे याचं उत्तम उदाहरण खऱ्या अर्थानं गावठाण संघानं दाखवलं आणि या स्पर्धेला देखील सुरुवात झाली आहे. येणारे 9 बॉल आणि आता 40 धावेची गरज. 9 चेंडू आणि 40 धावा. पुन्हा एकदा तुम्ही पाहता बॉलला लेफ्ट केलं आहे फरदीन काझीनं. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं आहे. अतिरिक्त वळण घेणारा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं आहे. समीकरण तुम्ही जर पाहिलं 9 चेंडू आणि आता 39 धावेची गरज. इथे तुम्ही पाहताय स्टँड अँड डिलिव्हर फटका मोठा खेळायचा होता, परंतु इथे तुम्ही पाहिलं तर एक धाव पुन्हा एकदा मिळेल ती म्हणजे गोठिवली संघाला. एका दुसऱ्या धावेनं मात्र काही कोणत्याही प्रकारचा प्रेशर मात्र यावेळेस पडणार नाही गोठिवली संघावरती. इथे गरज आहे मोठ्या फटक्यांची. शेवटचे काही चेंडू आणि आता 38 धावेची गरज. शेवटचे काही बॉल आणि 38 धावा. चला, सावळे संघ आणि पनवेल दोन्ही या टीमच्या संघनायकांना हा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आमच्या आयोजन कमिटीकडून आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला या ठिकाणी अंकुश टकले या गोलंदाजाने आपल्या टीमला. फलंदाज बाद झाला रुणाल म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये रुणालनं आपण जर पाहिलं लगातार 2 षटकार लगावल्यानंतर असं वाटलं होतं रुणाल म्हात्रे नावाचं वादळ या मैदानावरती येईल, परंतु मोठ्यानं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये तदनंतर मात्र मोठ्याच्या पावलावरती पाऊल ठेवून अंकुश टकलेनं देखील खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली आहे. नवीन फलंदाज तुम्ही पाहताय गंगा इंगोले अजून एक आयकॉन खेळाडू, मॅन फ्रॉम दिवा. खरं तर नवी मुंबईमधला हा संघ आणि गंगा नवीन फलंदाज मैदानामध्ये नॉस्ट्रायकिंग एंडला आलाय. यावेळेस मोठा फटका लफ केलाय बॉलला. बराच काल चेंडू हवेमध्ये, बॉल चाललाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. 6 धावेसाठी हा दर्जेदार षटकार. या फटक्यांची नितांत गरज होती खऱ्या अर्थानं गोठिवली संघाला. चला बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये.
3 षटकं देखील संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 41. आता शेवटचे 6 चेंडू आणि 32 धावेची गरज. शेवटचे 6 बॉल आणि 32 धावा. हे षटक भरपूर निर्णायक असेल दोन्ही टीमसाठी, कारण एका षटकामध्ये आपण मोठमोठ्या धावा होताना देखील पाहिल्या. रबर बॉलची स्पर्धा, त्यामुळे काहीही होऊ शकतं. किंजल स्पोर्ट्सची स्पर्धा आजही आठवते खऱ्या अर्थानं. मानकोलीचा दीपू मालीनं केलेल्या 40+ धावा एका षटकामध्ये, त्या देखील इथे मात्र आठवणीमध्ये येतील. तशीच मोठी कामगिरी या 2 आयकॉनिक खेळाडूंना करावी लागेल. गंगा इंगोळे जो दिव्याचा खेळाडू, एका बाजूने मात्र फरदीन काझी, हे 2 आयकॉन खेळाडू. बॉलिंग मार्कवरती गोट्या शेवटचं षटक फेकेल आणि या 6 चेंडूमध्ये 32 धावेची गरज. 6 बॉल आणि 32 धावा. पहिला सामना बरेचशा प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आणि त्यानंतर मात्र गावठाण संघ मैदानामध्ये सज्ज झाला आहे. राऊंड विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेले, प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही आहे बॉल. आणि त्यानंतर मात्र बॉल तुम्ही पाहताय सीमारेषा लगत थांबला. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं या ठिकाणी नशिबाची साथ मिळाली. गावठाण संघाला 1 धाव मात्र मिळाली या बॉलवरती गोटिवली संघाला. शेवटचे 5 बॉल आणि आता 31 धावेची गरज. 5 चेंडू आणि आता 31 धावा करायच्या आहेत गोटिवली संघाला विजयासाठी. तर एका बाजूने 31 धावा रोखायच्या आहेत गावठाण संघाला या ठिकाणी विजयासाठी. फुलटॉस बॉल आणि यावेळेस ताकदीचा पुरेपूर वापर. बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. फरदीन काझीच्या बॅटमधून येतोय हा षटकार. उशिरा का होईना इथे मात्र संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये फरदीन काझी हा खेळाडू. आपण जर या 4 षटकांचं विश्लेषण केलं, सुनील टकलेनं पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केला, त्यानंतर विश्वजित ठाकूरनं 7 धावा खर्च केल्या, तिसऱ्या षटकामध्ये अंकुश टकलेनं 14 धावा खर्च केल्या. चला सावळे टीमचे कॅप्टन यायचं आपण. गुड कमबॅक, निर्धाव चेंडू फेकला आणि आता मात्र हा सामना तो जर त्या सामन्यामध्ये मजबूत पकड मिळवली आहे ती म्हणजे गावठाण टीमनं. अजूनही धावा करायच्यात 25. येणारे 3 चेंडू आणि 25 धावेची गरज असेल ती म्हणजे गोठेवली टीमला. चला सावळे टीमचे कॅप्टन आणि पनवेल सोसायटी संघाचा संघनायक आपण त्वरित टॉससाठी यायचा आहे. अर्चित इंटरपाचे सावळे आपण या टॉससाठी. भिंगारीच्या मैदानावरती तेजस मात्र सावळे टीमचे पॅकर होते आणि त्या संघानं मात्र खूप चांगली कामगिरी बजावली होती. चॅम्पियन बनला होता संघ. लकी पॅकर्स सावळे टीमला मिळाले. त्यानंतर मात्र उशिरा का होईना आपली गुणवत्ता सिद्ध करतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस गंगा इंगोले हा खेळाडू, मॅन फ्रॉम दिवा, अप्रतिम फटका. 6 धावा मिळतील गोठिवली संघाला. शेवटचे 2 बॉल आणि आता 1 बॉल आहे, 18 धावेची गरज. अजून एक चांगला स्ट्रोक लफ्ट केला बॉलला ऑन साईडमध्ये आणि शेवट गोड करणारा हा षटकार. परंतु इथे विजयश्री खेचून आणलाय तो म्हणजे गावठाण संघानं. वेल प्लेड गावठाण टीम. हार्ड लक यावेळेस गोटिवली संघाला आपण पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया. चला पनवेल सोसायटी टीमचा कॅप्टन आणि अर्चित एंटरप्राइजेस सावळे. अर्चित एंटरप्राइजेस सावळे टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी. टॉस या ठिकाणी होईल. दोन्ही संघाचे संघनायक. नेक्स्ट मॅच बिग फाईट 2 संघांमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल.